नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू महिलांकरता रोजगारासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यताबाबतचा जी-आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर या जी-आरनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 17 जिल्ह्यांनुसार शहरानुसार तब्बल 10,000 रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार येथे संख्या देण्यात आलेली आहे. या योजनेचे स्वरूप आपण पाहूया. सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी पुढीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा महिलांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर यामध्ये ई-रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांचा समावेश असेल. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल आणि योजनेची लाभार्थी महिला, मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असेल आणि कर्जाची परतफेड 5 वर्षे म्हणजे 60 महिन्यांपर्यंत तुम्हाला करायचे आहे. तर लक्षात घ्या, योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला असणार आहेत आणि यामध्ये पात्रता देखील देण्यात आली आहे. तर पात्रता पाहू शकता. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी जी महिला आहे त्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी-माजी प्रवेशित यांनाच प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे ही पात्रता आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती या संदर्भात आपण माहिती पाहूया. तर यामध्ये योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, यामध्ये 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असले पाहिजे, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, त्यानंतर मतदान ओळखपत्र, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालवणार असल्याचे हमीपत्र, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्यावरचे हमीपत्र. तर अशा प्रकारे एकूण 11 प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ई-रिक्षाचे स्वरूप देखील देण्यात आले आहे. या जी-आरमध्ये तुम्हाला पाहून घ्यायचे आहे. तर लक्षात घ्या, कार्यप्रणाली येथे देण्यात आली आहे. तर इच्छुक महिला पिंक ई-रिक्षा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे अर्ज असतील. त्यानंतर प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करून संपूर्ण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पात्र महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर अंतिम मंजुरीनंतर अर्जदारास शासनात निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल. त्यानंतर बँकांकडून घेतलेल्या 70% कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी महिलांची राहणार आहे. त्यानंतर बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम स्वतः अर्जदार भरेल आणि अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. त्यानंतर लक्षात घ्या, रिक्षाची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल. तर अशा प्रकारे पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे. याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण, पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहणार आहे. तसेच सदर रिक्षा पुरुष चालवत असल्यास असे आढळून आलेच तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तर अशा प्रकारे या योजनेचे स्वरूप आहे. इच्छुक व पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.